करण्यात आला। अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून पंतप्रधान मोदी हे अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ही भीषण अशी विमान दुर्घटना। पंतप्रधान मोदी आता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येते। पंतप्रधान स्वतः या ठिकाणी जाऊन आता सर्व घटनेची अपघाताची माहिती जाणून घेणार आहेत। माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी देखील अमित शहा यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे आणि आता पंतप्रधान मोदी हे अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेत। मोठ्या स्वरूपाचा अपघात आहे। 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन ताबडतोब राबवण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली। केंद्राची सर्व मदत मिळणार असं त्यांनी आश्वस्त केल्याचं मुख्यमंत्री पटेल यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। हे लंडनला जाणारं विमान होतं। एअर इंडियाचं ड्रीम लाइनर बोईंग हे विमान होतं। टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान क्रॅश झालेलं आहे आणि टेक ऑफ नंतर हे जसजसं विमान खाली येत गेलं, खरं तर त्याच वेळेला एक संदेश, आपत्कालीन संदेश पाठवण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर ATCचा या विमानाशी संपर्क झाला नाही आणि हे विमान मेघानी नगरच्या एका रहिवासी वस्तीत कोसळलं। अवघ्या 10 मिनिटात हे विमान कोसळलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार 242 प्रवासी प्रवास करत होते आणि हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला जात होतं। नियोजित वेळेनुसार या विमानाने टेक ऑफ घेतला। मात्र टेक ऑफ नंतर अवघ्या 10 मिनिटात हे विमान थेट जमिनीवर आदळलं। पंतप्रधान मोदी सुद्धा आता अहमदाबादच्या दिशेने रवाना होत आहेत। एअर इंडियाचं लंडनला जाणारं हे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात कोसळतंय। या विमानाच्या कॅप्टनला कित्येक तासाच्या उड्डाणाचा, कित्येक हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता। त्यामुळे काय नेमकं असा तांत्रिक बिघाड या विमानात झाला की टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात या विमानाला आपत्कालीन संदेश पाठवावा लागला, मदत मागवा, म्हणजे मदत करा अशी संदेश पाठवावा लागला। मात्र त्यानंतर ATCचा या विमानाशी काहीही संपर्क झाला नाही आणि मग हे विमान अवघ्या काही मिनिटात रहिवासी वस्तीवर कोसळलं। रहिवासी वस्तीजवळ एका इमारतीवर कोसळलं। 232 प्रवासी या विमानात होते, ज्यात 2 लहान मुलं होती आणि 10 क्रू मेंबर्स होते। सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी मागवण्यात आली होती। जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। टेक ऑफ नंतर अवघ्या 10 मिनिटातच हा भीषण अपघात घडलेला आहे। हा अपघात नेमका घडला कसा या संदर्भात सध्या माहिती नाही। मात्र 300 प्रवाशांची क्षमता या विमानाची होती आणि यात 242 प्रवासी प्रवास करत होते। बोईंग ड्रीम लाइनर 787 या स्वरूपाचं हे विमान होतं। अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई विमानतळाजवळ हे विमान कोसळलेलं आहे। अवघ्या 10 मिनिटात रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळलेलं आहे आणि हे विमान कोसळल्यानंतर या परिसरात इमारतीला आग लागलेली आहे। सध्या या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। 1978 नंतर पुन्हा एकदा एअर इंडियाच्या या विमानाचा अपघात झालेला आहे। पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा मुख्यमंत्री पटेल यांच्याशी संवाद साधत जी लागेल ती मदत करण्यासंदर्भात आश्वस्त केलेलं आहे। मेघानीमध्ये रहिवासी वस्तीतच हे विमान कोसळलं। DGCAनं सुद्धा ही या संदर्भात अधिकृत माहिती दिली। केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात फोन केलेला आहे। अमित शहा यांनी मुख्यमंत्री पटेल यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि केंद्राकडून सर्व मदत मिळणार। युद्ध पातळीवर सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवा असे आदेश जे आहेत ते देण्यात आल्याचं मुख्यमंत्री पटेल यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानुसारच लवकरात लवकर सध्या रेस्क्यू करण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स देखील मागवण्यात आली। जे लोक या आगीत होरपळलेले आहेत, जखमी झालेले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। तर ज्या वेळेला हे विमान कोसळलं त्यावेळेसची दृश्य, हे विमान खाली येत गेलं आणि एका पॉइंटला कोसळलं। तर जिथे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो।